अमर, नागपूरमधील घटनेनंतर आता हे अनधिकृत बांधकाम काढलं जाणार आहे, मात्र हे अनधिकृत बांधकाम या आधीच काढलं जायला हवं होतं असं वाटत नाहीये का? हॅलो, आता 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 जे तोडकाम कारवाई सुरू होते, आपण बुलडोझरचा पहिला हात आपण बघू शकतो. बुलडोझरने कारवाई सुरू झालेली आहे. आपण हे दृश्य पहिले झी24 तासवर एक्सक्लुझिव्ह बघू शकतो. घराच्या बाहेर जे टी-शेड लावलेलं आहे ते पाडण्यात येत आहे. त्याची पहिली दृश्य फहीम खानच्या घराची, जो नागपूर हिंसाचाराचा आरोपी आहे, त्याच्या घराचं बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू झालेली आहे. त्याची ही थेट दृश्य आपण झी24 तासवर बघतोय. अगोदर घराच्या बाहेर जे टी-शेड लावलेलं होतं ते पाडण्यात येत आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई सुद्धा होईल. पण आता एकूणच अतिशय वेगाने मनपाकडून ही संपूर्ण कारवाई होत आहे. ऍक्शन अतिशय जोरात आहे आणि झटपट अशी कारवाई करण्यात येत आहे. बुलडोझरने ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. कुठेही वेळ दडवला नाही. खरं तर 11:15ची वेळ ठरली होती, पण झटपट अशी कारवाई करत कारवाई सुरू केलेली दिसून येत आहे. आपण हे थेट दृश्य बघतोय ते फहीम खानच्या घराच्या बाहेरचे दिसत आहे. त्याच्या आईच्या नावावर हे दृश्य आहे. फहीम खान पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्या कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आली होती आणि नोटीस बजावल्यानंतर 24 तासात घरातलं सामान काढून गेला आणि संपूर्ण अनधिकृत जे बांधकाम आहे ते काढण्यात सांगितलं होतं. पण तत्पूर्वीच 24 तास उलटून गेले आणि त्यानंतर आता ही संपूर्ण कारवाई आता सुरू झालेली आहे. आपण बघू शकतो हे बुलडोझर कर्मचारी आहेत, ते इथनं संपूर्ण कारवाई होते. मनपाचे अधिकारी त्यांना सांगताना दिसत आहे की कशा पद्धतीने कारवाई. अगोदर मनपाची कारवाई कर्मचारी आतमध्ये गेले फहीमच्या घरामध्ये, त्यांनी जाऊन घरातलं सगळं सामान काढलं आणि त्यानंतर आता ही कारवाई तोडकामाची कारवाई सुरू झालेली आहे आणि घराच्या बाहेर जे टी-शेड लागलेलं होतं ते आता सुरू झालेलं दिसत आहे. आपण बघू शकतो आजूबाजूच्या परिसरातले लोक सुद्धा घराच्या टेरेसवरनं हे पाहताय. खरं तर कोणी जर समाजकंटक असतो त्याला त्यांच्याकरता एक संदेश देण्याकरता शासनाकडून ही अतिशय वेगवान अशी ही संपूर्ण कारवाई होत आहे. आतापर्यंत आपण उत्तर प्रदेशामध्ये योगी बाबाचा बुलडोझर अशी चर्चा पाहत होतो, पण आता नागपुरात सुद्धा जे समाजकंटक आहेत त्यांना एक इशारा देण्याकरता, त्यांना एक संदेश देण्याकरता नागपूरमध्ये हिंसाचार झाली त्या कारवाईचा थेट संदेश देण्याच्या दृष्टीने ही संपूर्ण कारवाई सुरू झालेली दिसून येत आहे. अमर, आपण याआधी बघितलेलं होतं की उत्तर प्रदेशामध्ये हा बुलडोझर पॅटर्न राबवला गेलेला होता आणि आता नागपूर हिंसाचार नंतर हा पॅटर्न आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील राबवण्यात येतोय. याच्या आधी देखील अशा प्रकारे बुलडोझर कारवाई झाली होती सतीश भोसले याच्या घरावर आणि आता नंतर जे नागपूरमध्ये घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्याच्या घरावर देखील ही बुलडोझर कारवाई होती. यापूर्वी काही गुंडांचं घर पाडण्यात आलं होतं. संतोष आंबेकर हा गुंड होता, त्याचं घर अशाच पद्धतीने बंगला पाडण्यात आला होता. पण फहीम खान हा नागपूर हिंसाचाराचा मेन कल्प्रिट आहे. त्याच्या विरुद्ध ही संपूर्ण तो मेन सूत्रधार असल्याचं सांगत आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल झालेला आणि त्याच्यासोबत 110 जणांवर विविध गुन्हे या संपूर्ण हिंसाचारात प्रकरणी झाले होते. त्या दरम्यानच ही संपूर्ण कारवाई सुरू झालेली दिसते. आता हे बुलडोझरने पहिले फहीमच्या घराच्या बाहेरचे टी-शेड पाडण्यात आले आणि ते टी-शेड पाडल्यानंतर घरातील इतर बांधकाम कसं पाडायचं हे नियोजनबद्ध पद्धतीने मनपाच्या कर्मचारी, जे वरिष्ठ कर्मचारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आहे. अतिशय तगडा असा संपूर्ण बंदोबस्त परिसरात आहे. हा संजय बाग कॉलनी परिसर आहे, यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या संपूर्ण परिसर आहे आणि आता फहीमच्या घराचा फ्रंट जे समोरची बाजू पाडण्यात आल्यानंतर ते बुलडोझर इकडे आपण त्या गल्लीत जाताना दिसत आहे, जिकडे फहीमच्या घराची बॅक साईड आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या पाडण्याच्या दृष्टीने सुद्धा कारवाई होत आहे. पण एकूणच मनपाची अतिशय तत्पर तातडीने ही कारवाई होत आहे आणि एक सरकारकडून कुठेतरी इशारा देण्याचा संपूर्ण प्रयत्न होतो आहे. अमर, आपण ही दृश्य पाहू शकतोय तर या बुलडोझरनं आता फहीमच्या घराबाहेर जे पत्राची शेड लावलेली होती ती आता बघतोय की बोला अमर, बोला. अगदी बरोबर आहे की आपण आता फहीमच्या घराच्या बाहेरची जी कंपाऊंड वाला सुरक्षाबद्ध आहे ती तोडण्याचं काम सुरू आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं पाडायचं याचं संपूर्ण नियोजन करून ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या दृष्टीने संपूर्ण कारवाई होताना दिसून येत आहे. आणि आपण बघू शकतो फहीमच्या घराची जी संरक्षण वॉल म्हणजे कंपाऊंड वॉल जी म्हणतोय ती तोडण्यात येत आहे. हे सगळं अनधिकृत बांधकाम आहे. याबाबत सगळी नोटीस देण्यात आली होती. फहीम खानच्या घराच्या बाहेरची संरक्षण वॉल तोडताना बुलडोझरने हे संपूर्ण दृश्य आपण झी24 तासवर बघू शकतो. अतिशय तत्परतेने मनपाचे कर्मचारी आहे. आजूबाजूच्या संपूर्ण एरियामध्ये मोठ्या प्रमाणात लोक
आहे आणि ही कारवाई आता सुरू झालेली एकूणच दिसून येत आहे आणि मनपाचे कर्मचाऱ्यांनी संपूर्ण आतमध्ये जाऊन कशा पद्धतीने बुलडोझर चालवावं, कोणतं बांधकाम आधी चालवावं हे सुद्धा सांगण्यात येत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जी कारवाई होत होती ती कुठेतरी यूपी मध्ये आपण बघत होतो, उत्तर प्रदेशमध्ये बघत होतो, पण आता समाजकंटकांना एक मेसेज देण्याकरता, एक इशारा देण्याच्या दृष्टीने ही संपूर्ण कारवाई दिसून येत आहे. नक्कीच समर्थ, आपण ही दृश्य बघतोय. समाजकंटकांना एक इशारा देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये येते नागपूरमध्ये ही बुलडोझर पॅटर्न राबवला जातोय. फहीमच्या घराबाहेरील हे अनधिकृत बांधकाम जे आहे ते हटवण्यात आलेलं आहे, काढण्यात आलेलं आहे. सुरुवातीला पत्र्याची शेड काढण्यात आलेली होती आणि आता मागच्या बाजूचं जे संरक्षण भिंत आहे ती देखील काढण्यात येते, पाडण्यात आलेली आहे. नागपूर हिंसाचार घटनेमधील मास्टर माइंड म्हणून फहीम खानला अटक करण्यात आलेली आहे. त्याची चौकशी सुरू आहे आणि त्याआधी त्याच्या घराबाहेर जे अनधिकृत बांधकाम आहे त्याचे हे पाडकाम सुरू आहे. पोलिसांचा कशा प्रकारे तिथं बंदोबस्त पाहायला मिळतोय आपण बघू शकतो पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कोणत्या धोका नको म्हणून ते माध्यमकर्त्यांना सुद्धा दूर सारण्याचा प्रयत्न करताय ती, कारण की घर पाडण्याचं काम सुरू आहे, बांधकाम तोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहे त्या अंगावर उडू शकतात, त्या दृष्टीने पोलीस सुद्धा काळजी घेत आहे. पण एकूणच ही कारवाई अतिशय तातडीने दिसत आहे. आपण पोलीस कर्मचारी बघू शकतो, टेरेसवरनं सुद्धा संपूर्ण घटनाक्रमाचं चित्रीकरण होताना दिसत आहे. एकूणच ही संपूर्ण कारवाई सुरू झालेली दिसते आहे आणि आपण दृश्य पण बघणार आहोत. आपण एका घरावरती जाऊन सुद्धा हे संपूर्ण कशा पद्धतीने बांधकाम सोडण्यात येत आहे, कारण की आजूबाजूच्या घरामध्येही बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण बांधकाम तोडण्याचं हे संपूर्ण काम सुरू झालेलं आहे. आपण हे दृश्य आपण टॉप अँगलने सुद्धा पाहण्याचा हा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने ही संपूर्ण तोडफोड पाडकाम सुरू झालेलं आहे. त्याची दृश्य आपण वरच्या टॉप अँगलनी सुद्धा आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्या दृष्टीने आपण शेजारच्या एका टेरेसवर जाऊन हे संपूर्ण दृश्य आपण बघू शकतो. एक कशा पद्धतीने ही संपूर्ण कारवाई सुरू आहे. पोलिसांचं सुद्धा चित्रीकरण सुरू आहे आणि फहीम खानच्या घराचा टॉप व्ह्यू आपण वरच्या बाजूने ही संपूर्ण कशा पद्धतीने तोडकाम सुरू आहे त्याची हे दृश्य आपण झी24 तासवर बघतोय. आपण ही दृश्य बघतोय झी24 तासवर, ही दृश्य आपण लाईव्ह बघतोय. फहीम खानच्या घरावर बुलडोझर फिरवला जातोय आणि त्याच्या घराबाहेरील जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यात आलेलं आहे आणि जे इतरही बांधकाम आहे ते थोड्याच वेळात पाडलं जाईल. ही दृश्य आपण टॉप अँगलनी बघतोय. आमचे पत्रकार अमर काणे एका इमारतीवर चढलेले आहेत आणि त्या ठिकाणावर ही दृश्य त्यांनी टिपलेली आहेत. फहीम खानच्या घराबाहेरील ही जे अनधिकृत बांधकाम आहे ते हटवण्यात आलेलं आहे, पाडण्यात आलेलं आहे. घराबाहेर जी पत्राची शेड होती, संरक्षण भिंत होती ती देखील काढण्यात आलेली आहे. या ठिकाणी इतरही अनेक घरं आहेत आणि त्या घरांच्या इथे देखील काही सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागपूर पोलिसांकडून अधिक काळजी देखील घेतली जाते. या ठिकाणी बुलडोझर आलेले आहेत आणि फहीम खानच्या घरावर ही कारवाई केली जाते. फडणवीसांचा हा बुलडोझर पॅटर्न आता नागपूरमध्ये पाहायला मिळतोय. नागपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर, हिंसाचारानंतर फडणवीसांनी या सर्व गुन्हेगारांना इशारा दिलेला होता. नागपूरमध्ये जी नुकसान भरपाई झालेली आहे त्या गुन्हेगारांकडूनच भरून काढली जाणार असा इशाराही फडणवीसांनी दिलेला होता आणि आता या कारवाईला सुरुवात झालेली आहे. कारवाईची सुरुवात झालेली आहे फहीम खानच्या घरावर झालेल्या कारवाईनं. अमर, काय सध्याची दृश्य तुम्ही वरच्या अँगलला पाहताय? अगदी आपण थेट दृश्य दाखवू इच्छितो. आता संपूर्ण कंपाऊंड वॉल आहे ती एका बाजूची पाडण्यात आलेली आहे. अतिशय वेगवान अशी कारवाई ही समोरचे टीन शेड जे लावलं होतं घरासमोर, जे एक दुकानासारखं होतं, आईस्क्रीम पार्लर असावं, तिथे आपण बघू शकतो तिथे शीतल आईस्क्रीम पार्लर असं लिहिलेलं आहे. ते आईस्क्रीम पार्लर होतं, त्याची टीन शेड सुद्धा पाडण्यात आली आहे. घराच्या बाहेर एफटेक नावाचा एक बोर्ड होता कॉम्प्युटर एसेसरीजच्या दृष्टीने, तो सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. आता हे थेट दृश्य बघतो आहे, तिथे जी पाण्याची टाकी आहे ती बुलडोझरने तोडण्यात आलेली आहे. पूर्ण कंपाऊंड वॉल अगदी काही मिनिटांमध्ये साफ करण्यात आलेली आहे. दरम्यान या संपूर्ण परिसरामध्ये मोठा तगडा असा पोलीस बंदोबस्त आहे. आपण बघू शकतो ती टाकी सुद्धा काढण्यात आलेली आहे बुलडोझरने. अतिशय वेगवान अशी कारवाई आहे. पोलिसांचा तगडा असा पोलीस बंदोबस्त, एसआरपीएफच्या टीम, संपूर्ण गल्ली ही आपण बघू शकतो. या गल्लीमध्ये पोलिसांची गस्त आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला बाहेर येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. ही संपूर्ण कारवाई सुरू झालेली दिसून येत आहे. घराच्या टेरेसवरनं अनेक लोक हे पाडकाम बघत आहे, कारण की ज्या पद्धतीने जो नागपुरातील हिंसाचार घडला होता, या हिंसाचारानंतर
जे गुन्हे दाखल झाले होते त्याचा मास्टर माइंड फहीम खान असल्याचं माहिती पुढे आली होती। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा इशारा दिला होता की जे नुकसान झालं होतं ते दंगलखोर किंवा ज्यांनी हिंसाचार केला त्या समाजकंटकांकडून आम्ही वसूल करू, त्यांच्यावर बुलडोझर चालवण्याचा इशारा दिला होता। आतापर्यंत आपण उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांची बुलडोझर कारवाई पाहत होतो, पण आता नागपुरात फहीम खान जो मुख्य सूत्रधार मानण्यात येतो त्याच्या घरावर हा बुलडोझर चालवणे सुरू केलेले आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण प्रशासन सक्रिय झालं, पोलीस गस्त सुद्धा वाढवली आणि ही जोरदार अशी कारवाई प्रशासनाकडून सुरू झालेल्याचे हे संपूर्ण दृश्य पोकलँड आहे। इथे दुसरं बुलडोझर आहे, पाडकाम करण्याकरता हातोडा सब्बल सगळे घेऊन एनएमसीचे कर्मचारी पोहोचलेले आहे। इथे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, एसआरपीएफच्या टीम तैनात करण्यात आलेल्या आहे, बॅरिकेटिंग संपूर्ण या परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे। यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा संपूर्ण परिसर संजय बाग कॉलनीचा संपूर्ण परिसर आणि ही जी गल्ली आहे जिथे फहीम खान राहतो तो प्लॉट नंबर 53 ते 60 आणि 60 ते 61 ते 67 दरम्यानची ही गल्ली, या गल्लीच्या अगदी टोकावर कॉर्नरवर फहीम खानचं घर आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे फहीम खानचं हे घर त्याच्या आईच्या नावावर होतं। त्याच्या आईला 21 तारखेला नोटीस बजावण्यात आली, त्याच्या 24 तासाची मुदत देण्यात आली की तुमच्या घराचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते तुम्ही पाडा आणि तसं नाही केलं तर कुठेतरी एक कारवाई सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाई जी आहे ती सुरू केली मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आणि आता आपण त्याची हे थेट दृश्य बघतोय। एक सामान पाडल्यानंतर लगेच तातडीने मनपाचे कर्मचारी ते सामान उचलताना दिसत आहे आणि ते लगेच डिस्पोज करण्याच्या दृष्टीने पुढे घेऊन जाण्याचे सुद्धा प्रयत्न होताना दिसून येत आहे। एकूणच पोलिसांचा तगडा बंदोबस्त, मनपा कर्मचाऱ्यांची तत्परता, वरिष्ठ मनपा कर्मचारी, सहाय्यक अभियंता सुद्धा या परिसरात पोहोचले आणि संपूर्ण कारवाई सुरू झालेली आहे। अमर, काही अधिकारी फहीमच्या घरामध्ये देखील आहेत आणि ते काही पाहणी करताना दिसलेत, त्यामुळे इतरही काही कारवाई होणार आहे का फहीमच्या घरावर? नाही, मुळात ते अधिकारी जे पोहोचले होते त्याचा एक प्रोटोकॉल आहे, त्याचे एसओपी जो असतो त्या एसओपी अनुरूप ही संपूर्ण कारवाई सुरू आहे। पहिले घराच्या आतमध्ये काही सामान किमती राहिलाय का याची संपूर्ण पाहणी पोलिसांनी केली आणि ही पाहणी केल्यानंतर कुठेतरी काही घरात काही किमती सामान नसलं तर एन्श्युअर केल्यानंतर पोलीस मनपाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण तोडकाम सुरू केलं। मुळात ही 10:30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होणं अपेक्षित होतं, पण घरात कोणतं सामान मनपा कर्मचाऱ्यांना दिसलं नाही किमती, त्यामुळे त्यांनी तातडीने ही कारवाई सुरू केली आणि सुरुवातीचं जे काम होतं ते घराच्या बाहेर जे असलेलं टीन शेड आहे, जे कंपाऊंड वॉल आहे ती पाडण्यात आली आहे आणि ते पाडल्यानंतर आता मनपाचे कर्मचारी आहे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई करताना दिसून येणार आहे। नक्की समर्थ, फहीमच्या घरावर ही झालेली कारवाई म्हणजे गुन्हेगारांना सरकारने दिलेला हा एक इशारा आहे की गुन्हेगारांना कुठल्याही कारवाईमधून सुटका नाहीये, त्यांच्यावर कारवाई होणारच, कडक कारवाई होणार हा इशारा देण्यासाठी ही खरं तर कारवाई महत्त्वाची मानली जाते। नागपूर घटनेमधील मास्टर माइंड फहीम खान आहे आणि त्याची चौकशी सध्या केली जाते। मात्र त्याची चौकशी सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्याच्या घरामध्ये जे अनधिकृत बांधकाम होतं त्या बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। पालिकेने ही कारवाई केलेली आहे। परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। फडणवीसांचा हा बुलडोझर पॅटर्न आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळालेला आहे। नागपूरमधील फहीम खानच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। घराबाहेरील जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यात आलेलं आहे। 2 दिवसापूर्वीच फहीमच्या आईला या घरासंदर्भात नोटीस पाठवण्यात आलेली होती। 24 तासाचा अल्टिमेटम देण्यात आलेला होता हे बांधकाम काढण्यासाठी, मात्र हे बांधकाम न काढल्यानं पालिकेनं आता ही बुलडोझर कारवाई केली आहे। त्याला कोठडी सोडण्यात आलेली आहे। त्याच्या कुटुंबियांना ब्रेक असतील